जीएसटी कार्यालयाचा 9वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर नमस्कार सगळ्यांना। आज जीएसटीचा 9वा वर्धापन दिवस होता। त्या अनुषंगाने इथं जीएसटी डिपार्टमेंट छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात जालना स्टील इंडस्ट्री आणि भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल यांना रिप्रेझेंट करताना बराच अभिमान होतोय। आज डिपार्टमेंटकडनं अशा सगळ्या टॅक्स पेयर्सना ज्यांनी मागच्या वर्षी टॅक्स मोठ्या प्रमाणात डिपॉझिट केलेलं आहे त्यांचं सत्कार करण्यात आलं। हा एक फार मोठा उपक्रम डिपार्टमेंटकडनं राबवला गेला। त्याच्याने डिपार्टमेंट, सरकार आणि उद्योग यांच्यामध्ये एक विश्वासाचं नवीन धोरण सुरू होतंय। टॅक्स डिपार्टमेंट म्हणलं की रेट्स आणि काहीतरी नोटिसेस असं आपलं नेहमीचं धोरण असतं, त्याला आज फाटा फोडण्यात आलेला आहे आणि नवीन पद्धतीने उद्योगाला भारताच्या या विकसनशील प्रवृत्तीत समाविष्ट करून घेण्याचा जो आजचा प्रकल्प होता हा अतिशय सुंदर होता। आणि मी जालना स्टील असोसिएशन आणि भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल यांच्या वतीने सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक आभार जुन्या काळी जो डिपार्टमेंट होता त्याला सेंट्रल एक्साइज असं संबोधलं जायचं, आता त्याचं परिवर्तन हा सेंट्रल जीएसटी याच्यात झालेला आहे। तोच डिपार्टमेंट जीएसटीच्या इम्प्लिमेंटेशन नंतर त्याचं नाव जीएसटी डिपार्टमेंट म्हणून करण्यात आलं। फंक्शनिंग मध्ये काही डिफरन्स वगैरे पडलाय का? डिपार्टमेंटचं हाताळणी याच्यात फार मोठ्या प्रमाणात उद्योगाला जाणवत आहे। जसं आता आपण साहेबांच्या तोंडात नाही ऐकलं, 99% उद्योग यांनी सकारात्मक दर्शवली जीएसटीच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये। तर ते स्वाभाविकच आहे की डिपार्टमेंटचा जो नुसतं नावकरण नाही झालेलं आहे, त्यांच्या व्यवहारात सुद्धा बराच परिणाम चेंज दिसतो। भाग्यलक्ष्मी स्टील मेकर्स ऑफ पोलाद, आम्ही पोलाद या नावाने सही बनवतो। आमच्या मागच्या वर्षीचा जो टॅक्स कलेक्शन आहे त्या अनुषंगाने आम्हाला इथे पुरस्कार देण्यात आला। याच्यात आमच्या सगळ्या कर्मचारी वर्ग, अकाउंट डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, आमचे सगळे सप्लायर्स, आमचे सगळे कस्टमर्स, ऑडिटर्स या सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे। त्या सगळ्यांचं सुद्धा मी इथं फार मोठं आभार मानतो आणि असंच प्रयत्न प्रत्येक वर्षी करत राहणार याबद्दल आम्ही खात्री बाळगतो। थँक्यू।